नमस्कार, मी डॉक्टर राजेश हराळ पाटील। आज आपल्याला अशा एका संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती देणार आहे, ज्या संस्थेची स्थापना 1890 मध्ये महादूब बच्चे यांनी केली। ज्या संस्थेचं कामकाज मुंबईमध्ये चालतं आणि जिची नोंदणी सहकारी संस्थेच्या अंतर्गत केली आहे। अशा संस्थेच्या कामकाजाची नोंदणी ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे। तिच्या कामकाजाची कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्यावरती अभ्यासक्रम शिकवला जातो। स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यावरती अभ्यास घेतला जातो। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना लेक्चर देण्यासाठी बोलवले जाते। अशी संस्था ज्यावरती बीबीसीने फिल्म बनवली आणि ज्या संस्थेचं आकर्षण ब्रिटिशचे युवराज प्रिन्स चार्ल्स यांना सुद्धा वाटते आणि त्यांनी स्वतः या संस्थेची भेट मुंबईमधील चर्चगेट या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती येऊन घेतली। त्यांना स्वतःच्या लग्नाचं आमंत्रण दिलं आणि हे पदाधिकारी लंडनवारी करण्यासाठी सुद्धा गेले। अशी संस्था, आता तुम्ही म्हणणार एवढी मोठी संस्था आहे, अशी कोणती संस्था आहे बाबा? अरे ही संस्था आहे आमच्या मुंबईचा डबेवाला। अशा डबेवाल्यांची संस्था, ज्या संस्थेची नोंद जागतिक पातळीवर फोर्ब्स मॅगझिननं सुद्धा घेतली आणि या संस्थेला 6+ सिग्मा हे सर्टिफिकेट त्यांनी दिलं। हे सर्टिफिकेट अचूक टायमिंग आणि अचूक काम करणाऱ्या संस्थांनाच फक्त मिळतं। अशी संस्था जी अशिक्षित लोक चालवतात। यामधील 5000 कर्मचारी 8वी ते 10वी पर्यंत त्यांचं शिक्षण आहे आणि मुंबईमधील चाकरमान्यांचे जवळपास 2 लाख डबे त्यांच्या घरून घेऊन त्यांच्या कामाच्या ठिकाणी अचूक वेळेमध्ये पोहोचवणे, त्यांचे डबे त्या ठिकाणाहून परत त्यांच्या घरी पोहोचवणे, असं काम हे लोक करतात। जवळपास एका डबेवाल्याकडे 30 ते 35 डबे म्हणजे जवळपास 70 ते 75 किलोचं वजन आपल्या डोक्यावरती, सायकलवरती दिवसभराच्या लोकलमध्ये घेऊन फिरणे आणि ते सर्व अचूक वेळेमध्ये करणे, यासाठी या संस्थेचं व्यवस्थापन कौशल्य नावाजलं जातं। अशी ही डबेवाल्यांची संस्था मुंबईमध्ये 1890 ते आज तागायत त्यांनी स्वतः केलेल्या प्रिन्सिपलवरती चालते। त्या संस्थेचं प्रिन्सिपल काय आहे? या संस्थेमध्ये कुठल्याही इंधनाचा वापर केला जात नाही। या संस्थेमध्ये कुठलाही स्ट्राईक होत नाही। या संस्थेमध्ये कुठलेही वादविवाद नाहीत आणि या संस्थेमध्ये कुठलीही गुंतवणूक नाही। अशी ही संस्था, ज्या संस्थेला आणि त्यांचं एकच उद्देश असतो की ग्राहकाचा समाधान 100%, ग्राहकाचा संतोष 100%, आणि या सर्व गुणांमुळे या संस्था अत्युच्च अशा पातळीवर पोहोचली आहे। त्यांचं व्यवस्थापन कौशल्य अगदी उच्च अशा तंत्राने चालतं आणि हे सर्व फक्त कोडवर्डवरती चालतं। ह्या संस्थेची माहिती शोभा बोंद्रे लिखित मुंबईचा अन्नदाता या पुस्तकामध्ये मिळते। प्रत्येक व्यवस्थापन कौशल्य शिकवणाऱ्या संस्थेमध्ये या पुस्तकाचा वापर व्हायला हवा। प्रत्येक व्यवस्थापन कौशल्य शिकणाऱ्या विद्यार्थ्याने हे पुस्तक वाचावं, प्रत्येक संस्थेमध्ये त्याचा अभ्यास व्हावा असं मला वाटतं। अशी आमची मुंबई या डबेवाल्याची कहाणी आणि मन लावून वाचावं असं हे पुस्तक आहे। आपण प्रत्येकानं आणावं, आपल्या अगदी घरात आपल्या मुलांनी सुद्धा वाचावं। छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा किती व्यवस्थापन करता येतं याचं हे अतिशय उत्कृष्ट असं उदाहरण आहे। अगदी आपल्याला माहीत आहे अनेक मोठ्या संस्थांमध्ये खूप मोठे अधिकारी आहेत, मॅनेजमेंट IIT इंजिनियर सुद्धा मॅनेजमेंट करू शकत नाही, परंतु अशिक्षित लोक अशी मॅनेजमेंट करतात आणि ते आहेत मुंबईचे डबेवाले। यांच्या या कष्टमय कामास आणि प्रामाणिकपणे काम करण्यास माझा सलाम। जय हिंद, जय महाराष्ट्र।